Welcome back students. In today's video we are going to study about different shapes of different liquid drops. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लिक्विड ड्रॉपचे वेगवेगळे आकार असतात त्याच्याबद्दल स्टडी करायचा आहे. When a drop of liquid is placed on solid surface, it acquires some shape. For example, in first figure, if a drop of mercury is placed on solid surface, its shape will be somewhat like this. On the other hand, if a drop of water is placed on solid surface, its shape will be somewhat like this. If some different liquid is placed on solid surface, its shape will be again somewhat different. These different types of liquids have different shapes. जेव्हा आपण ड्रॉप लिक्विडचा सॉलिड सरफेसवर ठेवतो तेव्हा त्या ड्रॉपचे वेगवेगळे आकार असतात. हा जो अँगल असतो या ठिकाणी, दिस अँगल थीटा डिसाइड्स द शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप. This angle is different in different liquids. In first figure you can see the angle is obtuse, greater than 90. In second figure for water, this angle is less than 90, that is acute. In third case, that is acute but again less than in second case. So this angle is different for different liquids. This is the angle between tangent drawn to the liquid surface at the point of contact and solid surface. हा अँगल कशामधला आहे पहा. हा अँगल कुठे काढायचा तर लिक्विडचं जे मॉलिक्यूल आहे, पण लिक्विडचा कोणता मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल जो सॉलिडच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे आणि एअरच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे, त्या मॉलिक्यूलला टँजंट काढलं आपण, त्या मॉलिक्यूलला त्या सरफेसला त्या पॉईंटला त्या सरफेसला टेन्शन काढला तर तो सॉलिडशी काहीतरी अँगल करतो. हा अँगल इथं बघा ऑप्ट्यूज आहे, इथं बघा ॲक्यूट आहे, इथं बघा ॲक्यूटच आहे पण अजून कमी झालेला आहे. दिस डिफरंट शेप्स ऑफ different liquids drops are due to different values of surface tension, and in today's video we are going to find out the reason behind these different shapes of different liquid drops. हे आकार वेगवेगळे का आहेत त्याचं कारण आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. तो अँगल इथं तयार होणारा त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. फॉर दॅट पर्पज consider a liquid drop placed on solid surface. Now we know that force of surface tension acts tangential to the liquid surface, or liquid surface means interface between two media, boundary between two media, and surface tension acts tangential to the liquid surface. In this figure there are three surfaces, three interfaces, three boundaries. One is the boundary between liquid and solid, and due to that there will be a force of surface tension towards right, and that is suppose T1. This force of surface tension will try to pull the liquid towards right, due to which the liquid will try to accumulate in a small place. हे T1 जे आहे ते ह्या लिक्विडला राईटला ओढण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यामुळं हे लिक्विड कमी जागेमध्ये एकत्र जमा होण्याचा प्रयत्न करेल. बट देर इज वन मोर फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, अँड दॅट इज अलॉंग द इंटरफेस बिटवीन दिस सॉलिड अँड एअर, अँड दॅट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन इज सपोज T2. दिस विल ट्राय टू पुल द लिक्विड टुवर्ड द लेफ्ट. या ठिकाणी हे जे सरफेस टेन्शन T2 आहे ह्या लिक्विडला डावीकडे ओढण्याचा प्रयत्न करेल, ड्यू टू विच द लिक्विड विल ट्राय टू स्प्रेड. म्हणजे हे लिक्विड असं इकडं स्प्रेड होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे इथं आता दोन फोर्सेस आहेत. T1 जे लिक्विडला जमा करण्याचा प्रयत्न करतं, एका ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करतं. दुसरं आहे T2 जे लिक्विडला स्प्रेड करायचा प्रयत्न करतं. बट देर इज थर्ड बाउंड्री, देर इज वन मोर बाउंड्री इंटरफेस बिटवीन दिस लिक्विड अँड एअर. जसं इथं सॉलिड आणि लिक्विडमधली बाउंड्री होती त्याचं T1 होतं, एअर आणि सॉलिडमधली बाउंड्री होती T2. तसंच एक इंटरफेस आहे लिक्विड आणि एअर. ड्यू टू दॅट देअर विल बी अ थर्ड फोर्स T3 विच विल ट्राय टू पुल द लिक्विड इन दिस टिल्टेड डायरेक्शन. हे T3 त्या लिक्विडला असं इकडं तिरपं वर ओढण्याचा प्रयत्न करेल,
दिस विल ट्राय टू इन्क्रीज द हाईट ऑफ दिस लिक्विड ड्रॉप. अशा 3 प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी आहेत. आता एकच ड्रॉप ॲट ए टाईम 3 डायरेक्शनला ते जाऊ शकत नाही. इन 11th स्टँडर्ड वी हॅव सीन दॅट वेक्टर्स कॅन नॉट बी ॲडेड बाय सिम्पल अल्जेब्रिक रूल्स. इन स्केलर्स addition is simple. In scalars 4 plus 3 always becomes equal to 7, but that is not the case for vectors. In vectors, direction also plays an important role in addition of vectors. ज्या पद्धतीने वेक्टर्समध्ये मॅग्निट्यूड असते, मॅग्निट्यूडसोबत डायरेक्शनसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते आणि डायरेक्शन विचारात घेऊन तिघांचं रिझल्टंट आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. वेक्टर्स कॅन बी ॲडेड by graphical methods. If two vectors are along same direction, then they can be added by simple algebraic rule. If the two vectors are oppositely directed, then one vector can be subtracted from another vector. Smaller vector can be subtracted from larger vector and their resultant can be determined. आता या ठिकाणी बघा T1 आणि T2 अपोजिट आहे, त्यांचं रिझल्टंट काढता येईल दोघांचं सबट्रॅक्शन करून. बट इफ द वेक्टर्स आर अलॉंग डिफरंट डायरेक्शन्स देन वी हॅव टू फाइंड आउट सम डिफरंट मेथड. आता या ठिकाणी हा T3 तिसऱ्या वेगळ्याच डायरेक्शनला आहे, म्हणून मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, वी विल हॅव टू फाइंड आउट द कॉम्पोनंट्स ऑफ T3 either in the direction of T1 or in the direction of T2, and then it will be easy for us to find out their resultant. So how to find out the components, rectangular components of this T3? See in the second figure. This angle is theta. Suppose this is point of contact, this point where all the 3 forces act. Now we will show all these 3 forces once again here. This T1 is towards right, which try to pull the liquid towards right. T2 is towards left, and T3 is along this different direction. Now there will be 2 components. We know any vector has 2 components. These 2 components are mutually perpendicular, so they are called as rectangular components. ते एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे त्यांना रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतात. ते 2 आता हा जो थीटा आहे तर एक असा इकडं असेल आणि दुसरा इकडं हॉरिझॉन्टली राईटला असेल. आपल्याला माहिती आहे की जो थीटाला लागून असतो तो नेहमी कोसाइन कॉम्पोनंट असतो आणि राहिलेला साइन असतो. सो द 2 कॉम्पोनंट्स इन दिस केस विल बी T3 sin theta which will be vertically upward, and second component will be T3 cos theta which will be towards right. Now as we have resolved this T3 into 2 components, this vector is finished now. आता T3 चे 2 भाग केल्यामुळं हे 2 वेक्टर्स T3 sin theta आणि T3 cos theta ह्या T3चं काम करत आहे. याचं काम संपलेलं आहे, त्यामुळे तो वेक्टर मी इथं डिसॲपियर करतो. आता राहिला ही तर अशा पद्धतीचे फोर्सेस आहेत. दिस T3 sin theta विल बी बॅलन्स्ड बाय वेट. त्याचं वेटचे बॅलन्सिंग होऊन जाईल, त्याच्यामुळं त्याचाही संबंध इथं संपतो. त्यालाही मी डिसॲपियर करतो, तोही इथं तुम्हाला आता दिसणार नाही. नाउ देअर आर ओनली दिस 3 फोर्सेस, 3 वेक्टर्स. वन इज T1 टुवर्ड्स राईट, सेकंड इज T2 टुवर्ड्स लेफ्ट, अँड थर्ड इज T3 cos theta टुवर्ड्स राईट. सो ॲट दिस पॉईंट देअर आर 3 फोर्सेस. ह्या पॉईंटला आता ह्या पॉईंटवरती 3 फोर्सेस आहे, त्यातलं एक डाव्या बाजूला आहे आणि 2 उजव्या बाजूला आहे. नाव दिस ड्रॉप विल बी इन इक्विलिब्रियम, will be in a state of equilibrium only when the resultant force acting on this point is 0 or all the forces are balanced. जर समजा हा ड्रॉप आपल्याला इक्विलिब्रियममध्ये पाहिजे असेल, स्टॅटिक स्टेटमध्ये पाहिजे असेल, स्टेशनरी पाहिजे असेल, तर याच्यावरचे सगळे फोर्सेस बॅलन्स झाले पाहिजे. म्हणजे डावीकडचं जेवढं फोर्स आहे त्याला उजवीकडच्या फोर्सने बॅलन्स केलं पाहिजे. दिस मीन्स दॅट द टोटल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट शुड बी इक्वल टू टोटल फोर्स टुवर्ड्स राईट. Now total force towards right is T1 plus T3 cos theta because they are along the same direction. So we can write one equation from that. For equilibrium of drop, T2 left hand side force equal to right hand total force T1 plus T3 cos theta. From this equation we will prepare a formula for theta which will decide this angle theta, and that angle will decide the shape of the liquid drop. So from that we can write T2 minus T1 equal to T3 cos theta. So change the sides, and from that we get cos theta equal to T2 minus T1 upon T3. So this theta depends on this T1, T2 and T3. If we take different liquids, then
their surface tension T1 is different, which will change this value cos theta, which will change this value theta, due to which the shape of liquid drop will change. If we change a T2 म्हणजे this depends on not only on the surface tension of liquid, but it also depends upon the nature of solid and nature of air, nature of this third medium. हे तिन्ही मीडियमच्या सरफेस टेन्शनवरती, म्हणजे मीडियमचं सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्या मीडियमला सरफेस टेन्शन नसतं, त्या दोन मीडियमच्या जे मध्ये जी बाउंड्री असते त्याच्यावरती असतं. आणि हे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बाउंड्रीज आहेत, तीन वेगवेगळ्या प्रकारचे सरफेस टेन्शन आहेत. ते मीडियम तीनपैकी एक जरी बदललं तर ह्या लिक्विड ड्रॉपचा शेप बदलेल, कारण हे कॉस थिटा बदलेल, त्यामुळे थिटा बदलेल. नाउ वी विल कन्सिडर 4 डिफरंट केसेस डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ दिस T1, T2 and T3. Now suppose the same figure once again, the same formula cos theta equal to T2 minus T1 upon T3. This expression leads the following cases. Case 1, if T2 is greater than T1, if T2, this T2, see in the figure, T2 is greater than T1, जर T2 हे T1 पेक्षा जास्त झालं तर naturally if this T2 is greater than T1, then this difference will be positive. T3 इज ऑलवेज पॉझिटिव्ह, सरफेस टेन्शन कधी निगेटिव्ह नसतं. पण आता समजा हे T2 पॉझिटिव्ह आहे, ते समजा 5 आहे, आणि T1 समजा 3 आहे, लहान आहे ती T1. 5 - 3 किती 2, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आला. T3 पॉझिटिव्हच आहे, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळेल. कॉस थिटा पॉझिटिव्ह मिळेल. आता कॉस थिटा पॉझिटिव्ह कधी असतो लक्षात घ्या, जर थिटा 90पेक्षा कमी असेल तर, म्हणजे हा अँगल 90पेक्षा कमी असेल तरच कॉस थिटा, म्हणजे कॉस 0, कॉस 10, कॉस 20, कॉस 30, कॉस 60, कॉस 70 ह्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असतात. कॉस 90पर्यंत, कॉस 90ची 0 असते, म्हणजे निगेटिव्ह नसते. पण 90च्या वर तुम्ही गेलात, 91, 92, तर ती व्हॅल्यू मात्र निगेटिव्ह असते. ज्या अर्थी हे पॉझिटिव्ह आलं T2 minus T1 upon T3, म्हणजे कॉस थिटासुद्धा पॉझिटिव्ह आला. कॉस थिटा पॉझिटिव्ह तेव्हाच येतो जेव्हा थिटा लेस दॅन 90 असेल. लेस दॅन 90 म्हणजे ॲक्यूट लघुकोन झाला. सो इन दिस केस दिस अँगल विल बी लेस दॅन 90. द अँगल विल बी ॲक्यूट अँड लिक्विड ड्रॉप विल टेक दिस टाईप ऑफ शेप. याच्यामध्ये T2 जास्त आहे T1पेक्षा, म्हणजे बाहेर ओढणारं फोर्स जास्त आहे आतमध्ये ओढणाऱ्या फोर्सपेक्षा. त्याच्यामुळे तो थोडासा स्प्रेड, म्हणजे थोडाशी त्याची जी लेंथ आहे अशा पद्धतीची ही वाढेल. तो कमी जागेपेक्षा थोडा जास्त जागेवरती तो त्या ठिकाणी साचला जाईल, आणि त्याच्यामुळं हा अँगल जो आहे तो अँगल कमी असेल. दिस इज द फर्स्ट केस. इन सेकंड केस व्हॉट विल हॅपन, द सेम फॉर्म्युला कॉस थिटा इक्वल टू T2 minus T1 upon T3. Case 2, if T2 is less than T1, if T2 is less than T1 means if suppose T2 is 3 and T1 is 5, 3 minus 5 equal to -2 divided by this T3. So we will get something. लक्षात घ्या की कॉस थिटामध्ये व्हॅल्यू 1पेक्षा जास्त कधीच नसते. 1.2, 1.5, 2 अशी नसते. जी काय असेल ती निगेटिव्ह असू शकते, -0.5 प्लस 0.5, पण ती पॉईंटमध्ये असते. जास्तीत जास्त 1 असते आणि -1पर्यंत असते. कॉस 180ला -1 असते, कॉस 90ला 0 असते, कॉस 0ला 1 असते. मग आता ज्या अर्थी पहा T2 इज लेस दॅन T1, म्हणजे हे निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आलं म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह आलं. कॉस थिटा निगेटिव्ह कधी येतं, जेव्हा थिटा 90पेक्षा जास्त असेल तेव्हाच. म्हणजेच कॉस थिटा इज निगेटिव्ह अँड थिटा इज अन ऑब्ट्यूज अँगल. हा विशाल कोन झाला, म्हणजे हा 110, 120, 130 असा 180पर्यंत मॅक्झिमम. 180 होणार नाही, 180 झाला म्हणजे तो ड्रॉपच तयार होणार नाही, ते लिक्विड स्प्रेड होईल. पण अशा पद्धतीने हा अँगल जो मिळतो तो ऑब्ट्यूज 90पेक्षा जास्त मिळतो आपल्याला, कारण हा निगेटिव्हमध्ये आलेला आहे. निगेटिव्हमध्ये का आला, हे T2 कमी आहे आणि T1 जास्त आहे. T2 कमी आहे, T1 जास्त आहे, म्हणजे आतमध्ये ओढणारं फोर्स जास्त आहे. त्यामुळे तो लिक्विड एका ठिकाणी जमा होण्याचा प्रयत्न करतो आणि स्प्रेड कमी होण्याचा प्रयत्न करतो. दिस इज द सेकंड केस. थर्ड केस, सेम फॉर्म्युला कॉस थिटा इक्वल टू T2 minus T1 upon T3. इफ सपोज T2 minus T1 equal to T3, म्हणजे T2 minus T1 समजा 4 आहे, T3 पण 4 आहे. 4 upon 4 किती 1. कॉस थिटाची व्हॅल्यू 1, कॉस थिटा विल बी 1.
आता कॉस थिटा 1 कधी असतो? कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. सो थिटा इज 0. 0 मीन्स नियरली इक्वल टू 0. एकदम 0 होणार नाही. 0 झालं म्हणजे पुन्हा ते लिक्विड स्प्रेड होणार आहे, लक्षात घ्या. 0 झालं म्हणजे ते लिक्विड पुन्हा स्प्रेड त्या ठिकाणी होईल. 0 नाही होणार, पण नियरली इक्वल टू 0. आणि थोडक्यात हा जास्त एरियावरती स्प्रेड होईल लिक्विड ड्रॉप, आणि अँगल हा इतका कमी होईल की तो जवळजवळ 0 आहे. अँड द फोर्थ अँड लास्ट केस, सेम फॉर्म्युला. इफ T2 minus T1 इज ग्रेटर दॅन T3, T2 minus T1 म्हणजे हे जे वरचं ओढणारं फोर्स आहे T3, तर हे T2 इकडचं आणि त्याच्यातून जाणार हे मायनस T1, ते ह्या T3पेक्षा जास्त असेल, देन T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3. म्हणजे T1 आणि T3 काय करतात? आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतात आणि T2 त्याला स्प्रेड करायचा प्रयत्न करते, ते जास्त आहे. त्याच्यामुळं काय होतं? T2 minus T1 ग्रेटर दॅन T3, न्युमेरेटर इज ग्रेटर दॅन T3 डिनॉमिनेटर. असं असेल तर इफ न्युमेरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, देन दिस व्हॅल्यू विल बी ग्रेटर दॅन 1. वेन न्युमेरेटर म्हणजे समजा इथं 5 आहे आणि खाली 2 आहे, तर 5/2 म्हणजे 2.5. 2.5 ही 1पेक्षा जास्त व्हॅल्यू झाली. कॉस्ट विच इज इम्पॉसिबल. कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 विच इज इम्पॉसिबल, कारण कॉस थिटाची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त कधीच नसते. टॅन थिटाची असू शकते, कोसेक्स थिटाची असू शकते, पण साईन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू 1पेक्षा जास्त कधीही नसते. त्याच्यामुळे हे असं होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? विच इज इम्पॉसिबल. इन अदर वर्ड्स, इक्विलिब्रियम इज नॉट पॉसिबल. म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजे लिक्विड तिथं थांबणार नाही, जमा होणार नाही, ते सतत ते मूव्ह होत राहील, स्प्रेड होत राहील. इन दिस केस therefore the liquid spreads over solid and drop will not be formed. जेवढं शक्य आहे ते स्प्रेड होत राहण्याचा प्रयत्न करेल आणि इथं लिक्विड ड्रॉपच तयार होणार नाही. सो दिस वॉज अबाउट द डिफरंट शेप्स ऑफ डिफरंट लिक्विड ड्रॉप्स. We have explained this on the basis of surface tension. Thank you.